दुपारनंतर या मैदानामध्ये खूप साऱ्या धावा गोळा केल्या जातात, तेवढ्याच धावांचा पाठलाग देखील या ठिकाणी केला जातो. फलंदाजीला अनुकूल असलेलं हे क्रीडांगण बघूया खेळ कसा पुढे सरकतोय. पंचांकडून इशारा होतोय, सर्व खेळाडू आपापल्या जागेवर स्थिरावताना आपल्याला दिसतील आणि थोड्याच वेळात या सामन्यातला पहिला चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर दाखल होणार आहे गोलंदाज सुजित उंडरे. सुजित उंडरे मयूर सुंदर असं क्रीडांगण सन्माननीय श्री नरेशदादा अहिरे यांच्या माध्यमातून या असोसिएशनला प्राप्त झालेलं आहे, लाभलेलं आहे. सुंदर अशी खेळपट्टी. मी दादांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आपलं या असोसिएशनसाठी असलेलं योगदान बहुमोल आहे आणि या पुढे देखील आपल्या माध्यमातून या असोसिएशनला असंच मोलाचं योगदान निश्चितच मिळणार आहे. खेळाला सुरुवात होते. बॉलिंग मार्कवर गोलंदाज दाखल होतोय सुजित उंडरे. पंचांचा इशारा. ओके, खेळाला सुरुवात. पहिला चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर गोलंदाज सुजित उंडरे. अतिशय तुल्यबळ लढत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. समोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज चिंतन गोरेगावकर. षटकातला पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करतोय. समोर आहे फलंदाज चिंतन. या सामन्याला सुरुवात होते. षटकातला पहिलाच चेंडू आणि हा मात्र चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. कमरेच्या उंचीवरून निघालेला चेंडू पंचांनी नो घोषित केला आहे. तद्बरोबर पंचांनी आपलं बोट देखील आकाशाकडे दर्शवून गोलाकार खून केली आहे. म्हणजेच पुढचा चेंडू हाताळला जाईल तो चेंडू असणार आहे फ्री हिट. या दरम्यान एक धाव घेतली गेली आहे. स्ट्राईक चेंज झालाय. आता मात्र सामना करतोय फलंदाज अक्षय. बघूया फ्री हिटचा चेंडू कशा रीतीने सामना खेळतोय. खेळाला सुरुवात झाली आहे. सुजितचा पुढचा चेंडू अतिशय वेगवान, भन्नाट वेग, अचूक दिशा. सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल. चांगला चेंडू हाताळला गेलाय. सरळ चेंडू जातोय तो यष्टीरक्षकांच्या ग्लोव्ज मध्ये. सुजित आता मात्र बाजू बदलून गोलंदाजी करताना उजव्या हाताने पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करतोय. षटकातला दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. चेंडूने बॅटची कड घेतली आहे. चेंडू तिथेच घरंगळतोय. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू स्क्वेअर हाताळल्यानंतर काहीसं नियंत्रण मिळवले सुजितने. याचा परिणाम आपल्याला दिसतोय. आतापर्यंत या दोनही चेंडूवर एकही धाव खर्ची केली गेली नाही. याला सुरुवात होतीये. षटकातला पुढचा चेंडू अक्षयसाठी आणि आता मात्र चेंडू उडवलाय आणि हा मात्र एक देखणा षटकार. धाव मिळतात त्या 6. डीजे थँक्यू डीजे. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूला फुलटॉस बनवलंय आणि सरळ चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्राच्या डोक्यावरून सरळ सीमा पार षटकार. धावा वसूल केल्यात 6. 2 चेंडू नंतर एक मोठा फटका. खेळाला सुरुवात झाली आहे. षटकातला पुढचा चेंडू सुजितचा. चेंडू अतिशय अचूक पद्धतीने हाताळला जातोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. अतिशय सुंदर असं पंचांचं काम या ठिकाणी केलं जातंय. खेळाला सुरुवात होतीये. सुजित षटकातला पुढचा चेंडू अक्षयसाठी. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. बघूया झेल होऊ शकतो का आणि या ठिकाणी सुरेख असा झेल चिपला गेलाय. गडी बाद होतोय. डीजे थँक्यू 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 डीजे. सुमधुर संगीत या ठिकाणी आपण ऐकतोय. या दरम्यान मात्र काय कमबॅक केलंय सुजितने. पहिला चेंडू अवांतर टाकल्यानंतर सुरेख असं नियंत्रित गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सुजितच्या माध्यमातून. या 5व्या चेंडूवर एक धडाकेबाज फलंदाज अक्षय हा तंबूमध्ये परतलाय. वन डाऊनचा फलंदाज खेळपट्टीकडे दाखल झालाय तो प्राज. हा देखील सुरेख अशी फलंदाजी करतो. बघूया या सामन्यामध्ये कशा रीतीने कामगिरी करतोय. या ठिकाणी चेंडूने बॅटची कड घेतली आणि चेंडू सरळ पसार. धावा मिळाल्या त्या 4. डीजे
थँक्यू थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षण करत असताना पहिलं षटक हाताळलं गेलंय ते सुजित उंडरे या गोलंदाजाने. निर्धारित एका षटकाच्या फेकीनंतर धावफलकावर धावा दिसत आहेत त्या 12. एक गडी बाद करण्यामध्ये देखील तो यशस्वी झालाय. अक्षय सारखा महत्वाचा फलंदाज तंबूमध्ये परतलाय, परंतु त्याची जागा घेण्यासाठी तेवढ्याच ताकदीचा फ्राज हा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय. चिंतन गोरेगावकर पहिल्या षटकामध्ये एका चेंडूचा सामना केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होताना ओम. गोलंदाज डावखुरा ओम. सुंदर असा चेंडू हलवार पद्धतीने टाकलाय. चेंडू चेंडू टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं हलकेच स्विंग होतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. सुंदर अशी गोलंदाजी चांगली सुरुवात केली ती ओमने. पंचांच्या डाव्या बाजूने डावखुरा गोलंदाज गोलंदाजी करतोय. काहीसा स्विंग मारा करतो. बघूया पुढचा चेंडू. आणि आता मात्र हलकेच पॉइंटच्या दिशेने तडवला चेंडू. क्षेत्ररक्षकाला चकवलंय. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची रेस लागली आहे. या ठिकाणी चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा. या 2 धावांबरोबर धाव फलक 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड. सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत आपण या सामन्यामध्ये बघतोय. 4 षटकांचा सामना असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावा दिसत आहेत त्या 14. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. ओम षटकातला पुढचा चेंडू हाताळतोय. समोर आहे तो फलंदाज चिंतन. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. सुंदर असा फटका खेळला गेला. तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण आपण बघतोय सुजित याच्या माध्यमातून. या दरम्यान 1 धाव पडून घेतली गेली आहे. 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड. या षटकामध्ये पहिल्यांदाच प्राज आता सामना करतोय. तो गोलंदाज आहे ओम. सुंदर सुरेख अप्रतिम गोलंदाजी होते ती ओम याच्या माध्यमातून. चेंडू टप्पा पाडल्यानंतर वळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क होत नाही. खेळाला सुरुवात होते अतिशय जलद गतीने आणि अतिशय कमी वेळामध्ये षटक पूर्ण करतोय तो ओम. बघूया चेंडू आणि हवेच्या मदतीने चेंडू सरळ सीमापार षटकार. डीजे आता पर हॅलो 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 5 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव दिसत आहेत त्या 21. 21 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी केली होती ओम याच्या माध्यमातून, परंतु या चेंडूवर मोठा फटका मारण्यामध्ये यशस्वी झालाय तो प्राज. खेळाला सुरुवात होते. ओम आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. ओम षटकातला पुढचा चेंडू हाताळतोय. समोर आहे फलंदाज प्राज. आणि आता मात्र पुन्हा एकदा चकवलंय. यष्टीरक्षकाकडून झेलबादचं अपील या ठिकाणी केलं जात आहे. अपील फेटाळतंय. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावफलकावर धाव दिसत आहेत त्या 21. 10.5च्या सरासरीने आतापर्यंत धावा गोळा करण्यामध्ये यशस्वी झालाय तो शिव मेडिकल संघ. उर्वरित 12 चेंडूमध्ये आता मात्र हल्ला करावा लागेल. घणाघाती फलंदाजी करावी लागेल. हल्ला चढवावा लागेल. मात्र गोलंदाज देखील या ठिकाणी बॉलिंग मार्कवर दिसतोय आपल्याला मयूर भोजने. डावखुरा गोलंदाज ज्यांनी मगाच्या सामन्यामध्ये आपण बघितलं गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल कामगिरी करून आपल्या संघाला पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये विजयी करण्यामध्ये मोलाची कामगिरी ज्यांनी बजावली होती तोच गोलंदाज मयूर भोजने. खेळाला सुरुवात होते. चिंतन या उर्वरित 12 चेंडूमध्ये घणाघाती फलंदाजी करावी लागेल. खेळाला सुरुवात झाली. षटकातला पहिलाच चेंडू हाताळतोय गोलंदाज मयूर भोजने. चेंडू उडवला आणि हा मात्र षटकार. लांबच लांब षटकार. डीजे चेंडू बॉल द्या. पंचांकडून बोला चेंडूची मागणी होतीये. कृपया सीमारेषी जवळ जे काही प्रेक्षक असतील स्पर्धा ही आपलीच आहे. जर चेंडू मागे जात असेल तर कृपया लगेच तो चेंडू घेऊन मैदानामध्ये देण्याची कृपया आपल्याला विनंती असेल. आपण जेवढं चांगलं सहकार्य करू तेवढी आपली स्पर्धा अतिशय देखणी होणार आहे. खेळाला सुरुवात होते. काय फटका खेळला गेलाय. चिंतन त्याच्या बॅटमधून फ्रंट फुटवर एक सरळ स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. खेळाला सुरुवात होतीये. मयूर टू चिंतन.
पुन्हा एकदा सुरेख फटका आणि आता मात्र चेंडू सरळ पुन्हा एकदा पसार होतय. 4 धावा. धावांनी वेग वाढवलाय डीजे. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव होताना आतापर्यंत दोन चेंडू हाताळले गेलेत. या 2 चेंडूवर पहिल्या चेंडूवर अप्रतिम षटकार आणि त्यानंतर एक चौकार. षटकातला तिसरा चेंडू मयूरचा चिंतनसाठी. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. नक्कीच षटकार. व्हॉट अ शॉट डीजे. थँक्यू डीजे. चिंतन आग बरसतोय. काय फलंदाजी करतोय. षटकार, चौकार आणि पुन्हा एकदा षटकार. धाव फलक अतिशय वेगाने बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे सरकताना दिसतोय. धाव फलकावर धावा आहेत त्या 37. तिसरं षटक प्रगतीपथावर. काय हल्ला चढवला गेलाय. खेळाला सुरुवात होतीये आणि पुन्हा एकदा स्लोअर वन टाकला. चेंडू बघूया झेलू शकतो का. आणि या ठिकाणी मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये सुजितने झेल पकडला गेलाय. चिंतन बाद होतोय डीजे. थँक्यू डीजे. खूप सुरेख फलंदाजी आपण चिंतनाच्या माध्यमातून बघितलीत. या तिसऱ्या षटकामध्ये सलग 3 चेंडूवर मोठे फटके मारल्यानंतर चौथ्या चेंडूवर देखील तसाच प्रयत्न केला गेला होता, परंतु प्रयत्न फसला आणि सुरेख असा झेल या ठिकाणी सुजित याच्या माध्यमातून कलेक्ट केला गेलाय. सन्मान्य श्री अक्षय कदम यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. आपण या ठिकाणी येऊन स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. आपण समालोचन कक्ष आणि पॅव्हिलियन या ठिकाणी यायचंय. आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचंय. अक्षय कदम यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. या विकेटच्या पतनानंतर खेळपट्टीवर दाखल झालाय फलंदाज डावखोरा यज्ञेश मयूर टू यज्ञेश. सुरेख चेंडू. रॉंग वन चेंडू हाताळला गेला होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ गरकन येतोय आणि विसावला जातोय तो यष्टिरक्षकांच्या ग्लोव्ज मध्ये. सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल ते मयूरचं. 3 चेंडूंवर मोठे प्रहार खेळले गेल्यानंतर काहीस नियंत्रणामध्ये गोलंदाजी करतोय. षटकातला अंतिम चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका सजवला गेला. बघूया आणि हा षटकार. या हॅलो 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 हा. या ठिकाणी तिसरं षटक अतिशय महागडं ठरतंय. या षटकामध्ये एकूण 22 धावा गोळा केल्या गेल्या आणि या 22 धावांच्या बळावर धावफलकावर धावा दिसत आहेत त्या 43. 2 षटकामध्ये 21 धावा आणि तिसऱ्या षटकानंतर मात्र स्कोर बोर्डवर धावा दिसत आहेत त्या 43 धावा. 43 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 6 चेंडू येणं शेक. या सामन्याचा निर्णायक षटक आपल्याला हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे. बॉलरचं नाव हा कोण आहे. संकेत. ओके. दोन्ही संघांना विनंती असेल या पुढच्या देखील सर्व संघांना विनंती असेल. सामना सुरू झाला की लगेच आपला 12th मॅन या ठिकाणी नावं सांगण्यासाठी पाठवून द्यायचं आहे. खेळाला सुरुवात होते. संकेत राईट मोर द विकेट गोलंदाजी करतोय. उंच असा वेगवान गोलंदाज. चांगल्या टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज. खेळाला सुरुवात झालीये. काय चेंडू हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर सरळ उसळी घेतोय. गुडलेज स्पॉटवर पडलेला हा चेंडू. चांगल्या दिशेचा चांगल्या लांबीने हाताळलेला हा चेंडू सरळ विसावला जातो प्रेक्षकांची ग्लोव्ज मध्ये. अंतिम 5 चेंडू येणं शेष. बघूया कशा रीतीने खेळ पुढे सरकला जातोय. आणि आता मात्र षटकार. उत्तुंग फटका प्राजच्या बॅट मधून. घणाघाती प्रहार डीजे. थँक्यू डीजे.
काय सुरेख फटका सजवला गेलाय तो प्राजने सरळ सीमारेषा बाहेर चेंडूला भिरकावून दिलाय. स्कोअर बोर्डवर धावा दिसत आहेत त्या 49. षटकातला पुढचा चेंडू संकेतचा पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने उडवला चेंडू. बघूया एक धाव घेतली घेते चेंडूने क्षेत्ररक्षकाला चकवलंय. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो का? तिसरी धाव घेण्याचा देखील यशस्वी या ठिकाणी प्रयत्न झालाय. 3 धावा पूर्ण आणि या 3 धावांबरोबर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 52 धावा. 52 रन्स ऑन बोर्ड. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावगती कमी होती. तदनंतर मात्र अतिशय वेगाने धावा गोळा केल्या त्या शिव मेडिकल या संघांच्या फलंदाजाने. खेळाला सुरुवात होते. संकेत आता मारा करणार आहे. समोर आहे तो फलंदाज यज्ञेश ज्याने मगाच्या षटकामध्ये सुरेख असा फटका खेळला होता. षटकार बघूया उर्वरित काही चेंडूमध्ये खेळ कसा पुढे सरकतोय. संकेत समोर आहे बॅटर यज्ञेश डावखुरा फलंदाज. संकेत राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. षटकातला पुढचा चेंडू यज्ञेश साठी. सुरेख चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली बसला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि याच दरम्यान निर्धाव चेंडू हाताळला जातोय तो संकेत याच्या माध्यमातून. खेळाला सुरुवात होते. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल संकेतची आतापर्यंत. षटकातला पुढचा चेंडू समोर आहे फलंदाज यज्ञेश. या फटक्यावर 1 धाव घेतली गेली आहे आणि मला वाटतं एकच धावावर समाधान मानावं लागतंय. अंतिम चेंडू. मला वाटतं या चेंडूवर येणाऱ्या धावा ह्या कदाचित सामन्याच्या निकालासाठी निर्णायक ठरतील. स्कोअर बोर्डवर धावा दिसत आहेत त्या 53. 53 रन्स ऑन बोर्ड. बघूया या अंतिम चेंडूवर कशा रीतीने फटका खेळला जातोय. कशा रीतीने चेंडू हाताळला जातोय संकेत याच्या माध्यमातून. 53 धावा. षटकातला अंतिम चेंडू. समोर आहे फलंदाज प्राज. पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर फैलावत वाईटची खून केली आहे. 1 धाव मिळाली आहे. 1 धाव मिळते ती शिव मेडिकल संघाच्या स्कोअर बोर्ड मध्ये. 54 धावा. 54+6 60 होतात का बघूया. षटकातला पुढचा चेंडू अंतिम चेंडू संकेतचा प्राजसाठी. काय चेंडू हाताळलाय. यॉर्कर लेंथ. फलंदाजाला झगडून ठेवलंय. त्या दरम्यान देखील फटका सजवला गेला. 1 धाव घेतली गेली आहे. दुसरी धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण झाल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट केली आहे प्राज आणि यज्ञेशानी. या 3 मोलाच्या धावा गोळा केल्यानंतर धाव बलकावर धावा गोळा झाल्या. ते एकूण 57. 58 धावांचं आव्हान जिंकण्यासाठी निर्धारित 24 चेंडूमध्ये 58 धावा कराव्या लागतील त्या विश्वकर्मा देवळी या संघाला. 4 षटकामध्ये प्रथम सत्रामध्ये आपण बघितलं. या प्रथम सत्रामध्ये 4 षटकं म्हणजे 24 चेंडू हाताळले गेले. तदनंतर आपण बघितलं की पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये धावगती त्या मानाने पुढे सरकली नव्हती. तदनंतर चिंतन आणि त्याच्या सहकार्याने काय हल्ला चढवलाय. 3रं षटक आणि तदनंतर 4थं षटक आणि या दोन्ही षटकामध्ये अतिशय आक्रमक फलंदाजी करत धावफलकावर धावा नेऊन पोहोचवल्यात. 57. 58 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 24 चेंडू 58 धावांची आवश्यकता. लढत ही रंगणार आहे. हा या सर. सन्मान्य श्री काका म्हात्रे सर यांना या ठिकाणी मी या दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो. आयोजकांनी या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. रोहन खडस सरांचा आपण आवाज ऐकला. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकी पेशामध्ये असणारे अर्थातच गुरुवर्य ज्यांना म्हणता येईल. कारण विद्यार्थ्यांना घडवणं हे शिक्षकांचं अतिशय मोठं काम आणि त्याचमुळे तर आपण पाहतात की आज डॉक्टर, इंजिनियर्स, वकील ही मंडळी तर आपल्यासारख्या शिक्षकांच्या माध्यमातून खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. हे योगदान आहे रायगड जिल्ह्याचं. तर त्यांचं धन्यवाद देऊया आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूपाच्या युद्धाकडे पुन्हा एकदा आपण वळूया. 58 धावांचं लक्ष्य, एक मोठं लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल या ठिकाणी 4 षटकांचा सामना आहे.
हॅलो, चला फलंदाज पाठवा प्लीज. तर या ठिकाणी 58 धावांचं लक्ष्य 4 षटकामध्ये पूर्ण करायचं विश्वकर्मा कंस्ट्रक्शन देवळी या संघाला. पुढची नाणेफेक या ठिकाणी संपन्न होईल. साईधाम सेवा मंडळ गोरेगाव विरुद्ध माहिरा 11 गोरेगाव या दोन संघात पुढची लढत असेल. चला दोन्ही संघाने गाडी नाणेफेकीसाठी यायचं आहे. 58 धावा 4 षटकामध्ये ह्या संपूर्ण जर आपण कॅल्क्युलेशन पाहिलं 14.50ची सरासरी या ठिकाणी अर्थातच असेल. कशा प्रकारे या ठिकाणी योगदान दिलं जाईल याचं उत्तर आपल्याला पाहिलं. लाईनअपच्या माध्यमातून संघ जेव्हा मैदानात उतरतो ना, सन्माननीय श्री अक्षयजी कदम सर या ठिकाणी आले. त्यांचा इथे सन्मान करण्यासाठी मी विजय होळकर सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक कल्याण आता डोंबिवली ज्याने 19 वर्षाची क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली, त्या स्पर्धेची आठवण म्हणजेच या ठिकाणी अर्थ लाईनअप. चला मित्रांनो, माहिरा 11 गोरेगाव टेम्पो काढा जरा प्लीज, टेम्पो काढा. या संघाचा कर्णधारांनी टॉससाठी यायचा आहे. माहिरा 11 गोरेगाव. हा सामना लुझर वर्सेस लुझर असेल. शेवटचा कॉल असेल. माहिरा 11 गोरेगाव. लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. तर नाणेफेक संपन्न होईल. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्र मैदानाकडे आपण वळूया. दीपेश आणि सुजित ही सलामी जोडी मैदानामध्ये. तर चिंतन गोलंदाज आहे. 14.50ची सरासरी विश्वकर्मा कंस्ट्रक्शन देवळी या संघासमोर ठेवली. ती शिव मेडिकल संघाने 2 गडी बाद 57 धाव धापलकावर नोंदवल्या. चार षटकांचा सामना. थँक्यू सर. आता होणारा सामना आहे तो लुझर वर्सेस लुझर. माहिरा 11 गोरेगाव वर्सेस साईधाम सेवा मंडळ गोरेगाव. दोन्ही संघांना सांगण्यात येईल की हा सामना 4 ओव्हरचा असेल. ठीक आहे. साईधाम सेवा मंडळ या संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. तर बोललो आदित्यची पहिल्या मॅच हारण्यानंतर आत्ताच्या मॅचमध्ये तुम्ही टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर तुमची मागची रणनीती काय असेल? आता मागच्या मॅचचा जर अनुभव घेतला तर जर बघायला गेलो फलंदाजीमध्ये थोडीशी आमची फलंदाजी ढासळली. तर ती काही फलंदाजी काही कमकुवत नाही आहे. सगळे दिगंबर खेळाडू घेऊनच खेळतोय मी. परंतु गोलंदाजी ज्या पद्धतीने झाली त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की गोलंदाजी आम्ही चांगली याच्यापेक्षा सुद्धा चांगली करू. 47 रन जर डिफेंड शेवटच्या ओव्हरपर्यंत आपण घेऊन जातोय 5 ओव्हरमध्ये, तर मला वाटतं 4 ओव्हरमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीत समोरच्या टीमला डिफेंड करून त्याच्यानंतर तो स्कोअर चेस करू शकतो. धन्यवाद. थँक्यू आदित्यजी. 6व्या मैदानाकडे या ठिकाणी पाडतात. पहिला चेंडू अर्थात गली क्षेत्रामधून कौरपंच क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, सीमारेषा गाठतोय आणि येतोय. पहिला चेंडू एक सुंदर फटका, चौकार. धन्यवाद डीजे. दीपेशच्या मॅटमधून आला चौकार, 4 धावांचं योगदान. इथे मला खातं उघडलंय. पुन्हा एकदा गोलंदाज सिंधन आपल्या बॉलिंग मार्कवर यावी.
हा चेंडू मात्र चांगला चेंडू होता. पहा पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, पण त्यानंतर गोलंदाजाने हार मानली नाही. या ठिकाणी तुम्ही पाहिलात उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी केली, बाहेर थोडासा टर्न केला, बाजूला खेळला आणि या ठिकाणी फलंदाज मात्र दीपेश पूर्णपणे बीट झाला. 2 क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या बाहेर. पहिले षटक पॉवर प्लेचे 4 षटकांचा सामना आणि दरम्यान पुन्हा एकदा 7-5 रन पाय पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी काय जबरदस्त फटका, स्क्वेअर लेग वरून चेंडूला सरळ भिरकावला आला, टोलजंग फटका, षटकार 6 धावा. दीपेशच्या बॅटमधून आपण पाहिलं एक चांगलं योगदान इथे पाहिलं. स्क्वेअर लेगमध्ये 10 धावा दाभोलकर आल्यात. 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. बॅकफुटवर गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पाहता शॉर्ट मिडविकेटला ते दिशक मिळवून जाईल तोपर्यंत 1 धावीचं योगदान. 1 धावीचं योगदान मिळते 11 धावा दाभोलकावर. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये चिंतन पहिल्या 2 षटकात धावा आल्यानंतर त्यांच्या 2 षटकात मात्र आपण पाहिलं तर शिवम मेडिकल संघाने धावांचं योगदान पाहायला मिळालं. यावी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी. पुढील चेंडू यावी चेंडूला भिरकावलंय, लेफ्ट शॉट वाईड डिश लॉंगॉनला आलेला आहे. गगनभेदी गगनचेवी षटकार 6 धावा. जेव्हा दीपेश षटकार चौकारांची बरसात करतोय मग आपण देखील का शांत बसायचं हेच पाहिलं ते फलंदाज यावी सुजितने आणि त्याने देखील वाडिश लॉंगॉनला एक मोठा फटका अख्खा षटकार 6 धावांचं योगदान इथे दिलं. संघाची धावसंख्या वाढते. धावलकर धावा आल्या त्या 17. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपण पाहता विश्वकर्मा कंस्ट्रक्शन देवळी या संघाचा हा फलंदाज पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. फुल टॉस होता, फुल टॉस खराब चेंडू, लॉंग लेग मध्ये आलेला आणखीन एक मस्त फटका, षटकार 6 धावा. सुजितच्या बॅटमधून सलग 2 षटकार पाहायला मिळाले आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर नेहमी असं म्हटलं जातं की आखूड टप्प्याचा चेंडू आणि फुलटॉस चेंडू हे खराब चेंडू असतात. या चेंडूवर मग फलंदाजांना एक नंदनवन मिळतं आणि त्या अर्थातच आपण पाहायला मिळतं या ठिकाणी नंदनवनाचं योगदान दीपेश आणि त्याचबरोबर सुजितने केलं. सुजितने सलग 2 षटकार मारले. एकूण धावा धावपकर आल्या 23. पहिल्या षटकाची सांगता झाली. 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग, 23 धावा धावपलकर आल्यात. त्यामुळे आता 18 चेंडू आणि 35ची गरज. सुंदर फलंदाजी पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. नवीन गोलंदाज शुभम यावी येते षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं षटक घेऊन, कारण 4 षटकांचा सामना आहे आणि 4 गोलंदाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. हे योगदान एक अतिशय सुंदर खेळपट्टी आणि तितकंच सुंदर मैदान. दरम्यान वळीया मैदानाकडे पहिला चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, मिडविकेटवरून सरळ जातो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, झेल घेतला गेला आणि पहिला धक्का विश्वकर्मा कंस्ट्रक्शन देवळी संघाला. दीपेशचा प्रयत्न चांगला होता. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडूला भिरकावलं होतं त्याने, परंतु इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर याला झेल घेतला गेला. दीपेशची खेळी 5 चेंडूमध्ये समाप्त झाली. 1 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून त्याने 11 धावांचं योगदान इथे दिलं आणि 1 गडी बाद. धावपलका धावा आले त्या 23. 38 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय मयूर.
अर्थातच मयूर हे नाव म्हणलं की नितीन मयूर वाघमारे हा अखाद्य देशामध्ये गेलेला अर्थातच पनवेलचा खेळाडू दैवत गावाचा याची आपल्याला आठवण होते, ज्याने अनेक मैदानं गाजवलीत. या ठिकाणी हा मयूर मात्र गोरेगाव विभागातला या ठिकाणी पाहतात अप्पर कटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न शेतेशक आहे. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल घेतलं गेलं. वीरेंद्र सेवक स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद आणि बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी मिळतात शिव मेडिकल संघाला. शुभमला मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखीन एक विकेट इथे मिळाले. सर 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असलेला गोलंदाज मयूर या ठिकाणी बाजूला डकआउट 0 धावसंख्येवर बदकाच्या अंडर बसून परततोय आणि या ठिकाणी मात्र एकूण धावफलका धावा येऊन पोहोचल्या त्या 23-2 फलंदाज मैदान गमावले ते विश्वकर्मा कंस्ट्रक्शन देवडी या संघाने. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होतोय. प्रणय क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूवरचं युद्ध आज आपण पाहतात. अर्थातच एक मोठी क्रिकेट स्पर्धा 2 दिवस चालणारी अर्थात छत्रपती शंभूराजे प्रीमियर लीग 2026 गोरेगाव नगरीमध्ये ही क्रिकेट स्पर्धा दक्षिण रायगडमध्ये आपण पाहायला मिळतात. एक खूप मोठं योगदान तब्बल 1,31,000 रुपयाचा पारितोषिक असणारी क्रिकेट स्पर्धा. वळी आपण मैदानाकडे यशस्वी गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर यावेळी मात्र शुभम शुभेच्छा देऊया. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रणय येतोय. हॅट्रिक घेणार का की हॅट्रिक वाचवणार या दरम्यान पुढील चेंडू या विमात हा चेंडू आपण पाहतात. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. राकेशजी गोरेगावकर यांच्याकडून प्रणयच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिक प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी घोषित केली जातात. हे आणखीन एक योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. तर वळी आपण मैदानाकडे प्रणय खेळण्याची तयार असेल. 4थ्या क्रमांकावर आलेला फलंदाज आहे. राऊंड द विकेट या ठिकाणी चेंडूचा पाठलाग केला पण उजव्या बाहेर चेंडू. सोयीचा इशारा पंचांचा येतोय. 1 धावेचं योगदान. 1 धावेने धावफलकांमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. एकूण धावा धावफलका येतात त्या 24. 34ची गरज आहे. 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 14.50 ची सरासरी करत असताना गोरेगाव आणि लोणेरे परिसरातले खेळाडू आज खूप संधी चांगली दिली. ते अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळी हलकसा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आढळतो अर्थात मिड ऑफ क्षेत्रामध्ये. इथे शॉर्ट कव्हरचं क्षेत्राचे चेंडू येतोय तो म्हणजे 1 धाव. आणखीन धावफलका इथे नोंदवली. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 25 धावा धावफलकावर. 33ची गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. एका बाजूला प्रणय 1 धावसंख्येत 2 चेंडू त्यांनी सामना केला. तर सलामीचा फलंदाज सुजित ज्याने 2 षटकाराच्या माध्यमातून 12 धावांचं योगदान दिलं. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू यावेळी महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये आपल्याला पाहिला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑनला आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. हेलिकॉप्टर शॉट जो पाहायला मिळाला सुजितच्या बॅटमधून. या ठिकाणी आपण पाहिलं मगाशी 2 सलग षटकार मारले होते पण त्याला संधी मिळाली. षटकाराचं योगदान इथे पाहायला मिळालं. एक आक्रमक फलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या स्टाईलमध्ये मगाशी ऑन साईडला या आताच्या वेळ चेंडू लॉंग ऑफ म्हणजे ऑफ साईडला चेंडू मारतोय. 4 षटकार सुजितच्या बॅटमधून. सामना मात्र या ठिकाणी आता थोडंसं सोपं केलंय तो अर्थात सुजितने, कारण सलग 4 षटकार मारले. 24 वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळतोय. त्याला 60 प्रणय देतोय. 1 धावसंख्येने 2 चेंडू त्यांनी सामना केला. पण दोन्ही चेंडूचा आपण विजय महेंद्रसिंग धोनी स्टाईलमध्ये आपण पाहायला मिळालंय. 2 फटके एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. हेलिकॉप्टर शॉट ज्याला म्हटलं जातं. आणि अर्थातच आमच्या डीजेच्या आमच्या अर्थात थेट प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील पाहिलं ते
मॅजिक मुवमेंट्स स्पोर्ट्स लाईव्ह दिनेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून लोणेरीचे, ज्याने अर्थातच आपण पाहिलं तर ड्रोन कॅमेरा एक आगळंवेगळं निश्चित योगदान पाहायला मिळतं बऱ्याच स्पर्धांमध्ये. त्यांनी क्षणचित्र रेकॉर्ड केली गेली या स्पर्धेची. ओढू आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पहा, फुलटॉस बनवलं चेंडूला, फटक्यामध्ये ताकद चांगली होती पण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रशः चेंडूला अडवलाय. एक धाव आणखीन धावफलकात नोंदवली गेली. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या एकनी वाढेल. धावफलकात धावा आल्या त्या 38. 2 फलंदाज बाद झालेत. आता मात्र 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. 11 चेंडू 20 धावांची गरज असताना वळूया मैदानाकडे. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे पंचांकडे दाद मागितली गेली. चेंडू गेला तो गली क्षेत्रामध्ये. लेग बाईटचा इशारा पंचांचा येतो. एक धावीचं योगदान इथे मिळालं. आता मात्र 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. सामना आपण पाहिलात असं वाटत होतं एकतर्फी सामना होणार का, पण क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये आपण भविष्य व्यक्त करू शकत नाहीत. आपण पाहिलंय. वळूया मैदानाकडे. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट चेंडूचा कोणता संपर्क आला नाही. जेव्हा धावा येत असताना आपण रिव्हर्सिव्ह का खेळायचं हा प्रश्न निर्माण होतो. एकूण धावा धावपलकर आल्यात त्या 39 धावा धावपलकर आल्यात. 58 धावांच्या लक्षाचा पाठलाग. 39 धावा धावपलकर आल्यात म्हणजे आता गरज आहे ती अर्थातच 19 धावांची. 19 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू यावी. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू सीमा पार. झेल घेण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालं आणि षटकार. प्रणयच्या बॅटमधून षटकार. अर्थात क्षेत्रशन दिली संधी. संधीचं सोनं तो या ठिकाणी करणार. चेंडू बाकी आहेत ते या षटकातले. 2 to go. सर 2 चेंडू बाकी आहेत. धावफलक पुढे सरकतोय. धावफलकात धावा आल्या त्या 45. 13ची गरज आहे. या षटकातले 2 चेंडू बाकी. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेतून खेळलाय. लेफ्ट शॉट. चेंडू गेला लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून आला. आणखीन एक मस्त दर्जेदार षटकार. क्रिकेट जीव की प्राण. तुम्हाला पाहायला मिळालं की होत्याचं नव्हतं कधी होईल ते सांगता येत नाही क्रिकेटमध्ये. प्रणयनी जे 2 षटकार मारले सामन्याचं चित्र बदललं. 7 धावांची गरज आहे. 7 धावांची गरज आहे. येणारा चेंडू या षटकातला एक बाकी आहे. 2 आलेले षटकार प्रणयच्या बॅटमधून. 7 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर यावी यज्ञेश. बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न. जमिनीला सरपडे चेंडू जातोय तो अर्थात स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला. शेतेशेक चेंडूवर येणार तोपर्यंत सहज गत्यात 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून मिळाल्या. 2 धावा आणि या 2 धावांच्या माध्यमातून आता मात्र षटक समाप्त होते. येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावांची गरज. गोलंदाज पृथ्वीकरण यज्ञेशचं आपण पाहिलं तर मागणी षटक पाहायला मिळेल. 16 धावा त्यांनी खर्च केल्या. मगाशी षटक टाकणार होता गोलंदाज शुभम याने तब्बल 14 धावा खर्च केल्या आणि चिंतन याने तब्बल 23 धावा खर्च केल्या. त्यामुळे मी मगाशीच म्हणालो की सामना सोपा झालाय तो विश्वकर्मा कंस्ट्रक्शन देवळी या संघाच्या बाजूने. कारण येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. एका बाजूला प्रणय खेळतोय. 2 षटकारांच्या माध्यमातून त्यांनी 14 या ठिकाणी आम्हाला 16 धावांचं योगदान दिलंय आणि सुजित 3-4 षटकारांच्या माध्यमातून खेळतोय तब्बल 25 या धावसंख्येवर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. शेवटचे षटक पाहूया 5 धावा इथे थांबू शकेल का शिवम मेडिकल संघ. कारण कित्येक स्पर्धामध्ये समायोजन करताना पाहायला मिळेल की एक धाव देखील होऊ शकली नाही क्रिकेटमध्ये. हे आपण देखील पाहायला मिळेल. वळू आपण शेवटच्या षटकाकडे. गोलंदाज राज. पहिला चेंडू यावी. चेंडूला भिरकावायचा होता. खाली राहिला चेंडू. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. समोर मात्र फलंदाज तुम्ही पाहायला मिळतो तो सुजित. 5 चेंडू
5 धावा. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. काय घडणार, काय बिघडणार? 6 चेंडूमध्ये 32 धावा देखील आल्यात. 6 चेंडूमध्ये 42 धावा देखील आल्यात. हे योगदान आहे क्रिकेटमधलं. दरम्यान हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे, सुंदर या ठिकाणी अर्थातच झेल इथे घेतला गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी मैदान निश्चित नो बॉलचा इशारा होता, त्यामुळे अर्थातच संधी मिळते. 1+1 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि आता मात्र 3 धावांची गरज आहे. 3 धावांची गरज आहे. 2 धावा मिळतात त्या प्रणयला पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी मात्र हा चेंडू आर पार, विजयी फटका, षटकार, 6 धावा आणि याचबरोबर या ठिकाणी 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करणारा विश्वकर्मा कंस्ट्रक्शन देवळे संघ विजय होते. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि शिव मेडिकल संघाला पुढील अर्थात सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा.